माझे ब्लॉग क्लीन असतात, त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी नकोय मला. हाय फ्रेंड्स, सॉरी हातात खजुरे. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? तर आजचा ब्लॉग आहे आउटिंगचा. अशी छानपैकी तयारी करून मी आता चाललेली आहे यश आणि निखिल यांच्या जोडीला गणपती बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी. तर यश आणि निखिल चालले होते तर त्यांना म्हटलं चला मी पण येते. आणि बाहेर खूप छान असा पाऊस पडतोय. म्हटलं थोडंसं बाहेर पण जाणं होईल आणि रोजच्या जेवणाच्या ब्लॉगपेक्षा काहीतरी वेगळी शूट करता येईल. तर मी चालली आहे बघायला माझ्या जोडीला, तुम्हीही बघा. इवन बाहेर निघालेली मी परत आली. आणि आज वेज डे होता, डाळ भात होता, त्यामुळे मी काही खाल्ला नाही. तर आज ड्रायफ्रूटवरच चाललेलं आहे माझं. बघू बाहेर काहीतरी खाईल थोडंफार. चला निघूया. मुलं गेली आहेत आणि मी आपली शूट करतात. माझ्या नावाने बोंबलतील आलं तिथं. चलो चलो चलो. आणि धनी पण काय अजून आले नाही आहेत. धनींचे आज महानगरपालिकेमध्ये मीटिंग आहे. सो धनी तिथे गेलेले आहेत, तर त्यांना वेळ लागेल. तर म्हटलं चला आपण निघूया. पुढं ओके ओके. मी स्टारबक्सची कॉफी पिऊ शकते. हां ॲक्च्युली आम्ही निघालो आणि आज छान छान पाऊस आहे. पण आता थांबला आहे तो, पण ट्रॅफिक भरपूर आहे. तर चला आमचं आता डिस्कशन चाललं आहे आम्ही रस्त्यामध्ये काय खाऊ शकतो. आणि हा माझ्या मागे लपला आहे. हाय गाईस, सगळे घरी झोपा. हा पाऊस आहे. हो बरोबर. आणि मग तू का बाहेर चाललायस? गणपती बुक करायला चाललोय. हो आम्ही चाललो आहोत. कुठे? गणपती बुक करायला. कुठे चाललोय निखिल? अमरापूर. हा पेन. पेन. गावाचं नाव अमरापूर आहे ना. ओके ओके. मला पेन बोलले म्हणून म्हटलं नावं कशी काय बदलतील. पनवेल, पेन, अमरापूर. ओके. आता कुठे? मी तर फर्स्ट टाइम चालली आहे. तर बघूया आपण कसे नजारे दाखवा. ऍक्च्युली पाऊस आहे ना आज, म्हणून माझी इच्छा. आणि निखिल मला बोलतो चल काकी तुला फिरवून आणतो. म्हटलं चला. आणि 2 दिवस झाले माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी काही ब्लॉग केला नाही. हे बघा मी ॲक्च्युली कालच इंजेक्शन घेऊन आली, तर आता जरा बरं वाटतं. नाही तर 2 दिवस माझ्या घशातून आवाज लिटरली निघत नव्हता. मला एवढं सर्दी आणि खोकला झालेला होता. ॲक्च्युली हे व्हायरलच चालू आहे इथे. पण ताप वगैरे पण मला ताप नव्हता. सर्दी खोकला भरपूर होता. आधी तर ट्राय केलं की घरामध्येच गरम पाणी, हनी यावरूनच आपण थोडंसं कव्हर करूया, पण नाही झालं. डोकं भरपूर दुखायला लागलं. मग शेवटी डॉक्टरकडे जावंच लागलं. पण या यशच्या घाईमुळे ना मी बिना गोळी घेता अशीच पटापट खाली उतरली. मी कधी बोललो पण आता? हा नेहमी तर बोलत असतो. मी काय बोललोच नाही. कुठे लवकर लेट कुठे झालाय? 12 वाजता निघणार होतो. किती वाजले? किती झाले? 4. लेट कुठे झालंय? 12 वाजता निघणार होतं, 4 वाजले. निघाल्यापासून पाऊस नाही पडलाय ना? पण निघाल्यापासून पाऊस नाही पडलाय. रिमझिम पडतोय. रिमझिम पडतोय. हो बरोबर. असं थेंब थेंब पडतो. आहे का रे रस्त्यामध्ये यशू? स्टारबक्स आहे? नाहीये. ओके. मग मॅगडीमध्ये कॉफी भेटते? ट्रीट देणार हो निखिल ट्रीट देणार होता मला. मॅगडीमध्ये कॉफी मिळते का? हा भेटते ना. पण मला स्टारबक्सची आवडते. मी मॅगडीची कॉफी कधी प्यायली नाहीये, कधीच नाही प्यायली. काय? हॉट चॉकलेट चांगला लागतो मॅगडीचा. हॉट चॉकलेट नाही, मला स्टारबक्सची कॉफी आवडते. चल नो प्रॉब्लेम. नको मारू. काय हा स्टेडियम आहे काय? अंबानीचा स्टेडियम आहे. जिओ आहे ना. अच्छा जिओ स्टेडियम. हो झाडांमुळे दिसत नसेल, थांबा जरा. कारण की लाईटी दिसल्या मला. स्टेडियम आहे इथे. असंच ना माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का दोघांना? विचारू? किती टेन्शन मध्ये आले. काय विचारेल? काही नाही, एक जेन्युइन. तुम्हाला लाईफ मध्ये म्हणजे असं बोलतात ना की मला लाईफ मध्ये एक असं हे करायचंय, काय बोलतात, जसं स्कुबा डायव्हिंग झालं, पुन्हा रिव्हर राफ्टिंग झालं, किंवा स्काय डायव्हिंग झालं. काय बोलतात त्याला वर्ड नाही ते मला. ते जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये ना, ते फ्लाइट वर जातात खाली. स्काय डायव्हिंग. एक्झॅक्टली. दॅट्स माय ड्रीम ऑल्सो. का मला एकदा तरी स्काय डायव्हिंग करायची खूप इच्छा आहे.
म्हणजे मी तू स्कुबा डायव्हिंग केली? आपण गोव्याला गेलेलो तर तू होतास का रे? मग होतास ना? मग तू केलेली? परत आलेलो. मग ते पाण्यामध्ये गेलेला? आम्ही लोक गोव्याला गेलेलो होतो. कधी गेलेलो? 2023 मध्ये मे बी काहीतरी है ना? लॉकडाऊन नंतर गेलेलो आम्ही लोकांनी ना. स्कुबा डायव्हिंग केलेली होती. तू पाण्यामध्ये उतरलेलो गेलेलो खालपर्यंत, बट सफोकेशन झालं म्हणून मी आलो परत. म्हणजे मी तुम्हाला एकटीनेच केलेला, बाकी कोणच नाही. काका वगैरे पण गेलेले कालपर्यंत, पण आले नाही. कोणच नाही केलेलं. एक विशाल दादा गेलेला, एक तू गेलेला. मी ना शोधते, मला ना त्याचे फोटोज व्हिडिओज आहेत ते त्या लोकांनी खाली घेतलेले होते. मला भेटलं ना तर मी नक्की यामध्ये टाकेल. मी शोधते ते. म्हणजे स्कुबा डायव्हिंग करताना हे बोलतात ना, एक अनफॉरगेटेबल जी एक मेमरी असते ना, लाईफ टाइम तुम्ही विसरू शकत नाही, ते एक्सपिरियन्स होतं. आणि आम्ही बरेच लोक होतो त्यावेळेस. यश पण, मला स्विमिंग नाही येत. तू दिप्या पण होता माहितीये ना. आम्ही डॅम मध्ये जातो, आम्ही स्विमिंग करतो. यात काय मोठी गोष्ट आहे, आम्ही करू शकतो इझी. म्हणजे जे स्विमर होते त्यांनी सुद्धा केलं नाहीये ही गोष्ट. यश लहान होता, म्हणजे यश पण गेलेला ना. यश पण खालपर्यंत नाही तो आतमध्ये असं डुबत होते, बाहेर निघत होते. यश आणि रिया, इवन काका ते बोट मध्ये बसले आणि त्यांना बडबडतात ते, हा कशाला घाबरता तुम्ही, जायला होत माहितीये का? काय नाही, चला नाही म्हणजे काही होत नाही. थांबा एक मिनिट. हा म्हणजे काही होत नाही, जा तुम्ही. कारण की ऑब्विसली पैसे भरलेत आपण सगळ्यांचे. हा आणि यशने नाही झालं, रियाने नाही झालं, आणि मग धनी गेले. आणि 2 मिनिटात वरती नाही होत. त्याच्यानंतर ट्राय केलेलं पण ते जास्त जाऊच नाही शकले. सगळ्यात जास्त तेच बोलवते, अरे काय नाही करायचं. हो, कशाला घाबरता, बिंदास जा. आणि मी कधी पाण्यात न उतरणारी बाई. ऍक्च्युली विशालने केलेलं होतं माझ्या मते सगळ्यात जास्त वेळ. नाही केलेलं, विशालने केलेलं होतं. आणि मी आणि आतमधलं जे सीन असतो ना, खरोखर सांगते काही ऐकू येत नाही, फक्त पाण्याचा असा खळखळ आवाज. आणि त्यांच्याकडे ना काही खायचं असतं ते फिशचं, तर ते टाकतात ना, ते सगळे असे फिश ना कलरफुल येतात. आणि त्यातूनही एक मोठी फिश माझ्या जवळ अशी येत होती. मी बोललेली ना, मी त्या इन्स्ट्रक्टरला ना असं पकडलं. आणि कारण की आपण बोलू नाही शकत तिथे, तोंडामध्ये असतं आपल्याला, ना आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा असतं. मी इतकी घाबरली, कारण की ती फिश किती मोठी होती याचा अंदाजच नाही. आणि म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स. आणि त्यातून पण तुला माहितीये, मी पाण्यामध्ये तोंडातला ऑक्सिजन बाहेर काढलेला. कारण की ते सॉल्टी पाणी, समुद्राचं पाणी एकदम खारट, ते गेलं तोंडात. तेच मेन जमलं नाही मला, पण जे होतं ना ते कसं होतं माहितीये का, असं तोंडाने स्मोक करतो जसं काय, तसं तोंडाने खेचायचं आणि बाहेर काढायचं असं होतं. तर मी तो पाण्याच्या आतमध्येच काढला. आणि नंतर एकदम मग ते सायन्स असतात की तुम्हाला वरती जायचंय, थांबायचंय, राईट रॉंग समथिंग, असं काय कम्फर्टेबल आहे का नाहीये, तसं सायन्स त्यांना सांगावे लागतात. आणि घाबरली, पण त्यावेळेस मी योगाला जायची, त्यामुळे मला थोडंसं मेडिटेशन किंवा ब्रीथिंग वरती होता आयडिया की कसं होल्ड करायचंय. सगळं जाऊ दे, काढलं, तोंडात टाकलं, ते दुनियाचा सॉल्टी पाणी प्यायली मी. आणि नंतर बंद केलं तोंडाने, वरती पण लगेच त्याने वरती आणलं. एवढे पैसे भरलेले बोललं तर गोव्याचं पाणी पण पिऊ शकतो. किती सॉल्टी पाणी, बाप रे, खतरनाक असं. समुद्राचं पाणी खूप खारट असतो. हा आणि पण खरोखर एक बोलतात ना, वेगळा एक्सपिरियन्स होता, अनबिलिव्हेबल. नेक्स्ट टाइम कधी करेल नाही करेल, फर्स्ट टाइम होता पण केला तो जोश मध्ये. आता बघू. तसंच मला आता स्काय डायव्हिंग करायची खूप इच्छा आहे. मग नक्की करू आपण. त्याला या साईडला जायचं वाटतं. ऍक्च्युअली ट्रॅफिक आहे भरपूर, आपण पण खालूनच जाऊ. वरतून जाम आहे काय? ओके, ट्रॅफिक बंद पडते. अच्छा. तर ट्रॅफिक बघा. अरे आमच्या पोरांची हालत बघा. अरे मी कंट्रोल करतो, बोललाच त्याच्याकडे कॅमेरा घेतला बराचा. यश
माझे ब्लॉग क्लीन असतात. त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी नकोय मला. काय रस्ता हो माय गॉड, रस्ता बघितल्यावर किती खुशी झालीये. रस्ता असा मोकळा झालाय तर असे फुललेच सगळेजण, नाही तर सगळे असे कोमात गेलेलो होतो आम्ही. मला केव्हाचा आता प्रश्न पडलाय, म्हणजे इतका काळोख पडलाय ना. मोबाईल मध्ये ब्राईटनेस असेल टीपी, पण ढग बघा ना असे काळे काळे आहेत, लिटरली काळे दिसतात. पाऊसच पडत नाहीये. मी इतका आतुरतेने वाट बघते, गाडीत तर पडू दे. तोच पडत. ओ माय गॉड, किती काळोख पडलाय. माय गॉड झालेला आहे सगळं. हे बघा गाईस, फायनली पाऊस आलेला आहे, ज्याची आम्ही वाट बघत होतो. माय गॉड, जोरात. वाव, नाईस क्लायमेट झालेला आहे. मस्त पाऊस पडतोय. माझा कॅमेरा निघला असेल. आता फक्त कॉफी. आता खरोखर अशा ह्याच्यात छानपैकी काहीतरी खाणं आणि मस्त कॉफी प्यायला मजा येईल. कुठे आहे पुढे मॅगडी आहे. एक ब्रेक घेतो जरा, कॉफी घेतो, काहीतरी खायला घेतो आणि मग पुढे आम्ही जातो. तुला माहित नाही कोणता आला माझा फेवरेट आहे. बघूया, मला कोणतं गाणं आवडतं यशला माहितीये का, बघूया आपण. हा तो नाहीये, हा तो नाही आहे. मी नेहमी लावायला सांगते तुला गाडीत असल्यावर. नैनावरून आहे, अक्षय कुमारचा आहे. मी गेस केला ना. हा पण नाहीये, हा पण नाहीये. इव्हन मी जेव्हाही त्याच्या जोडीला जाते ना, मी त्याला सांगते यश हा गाणं लाव. नो, गलत जवाब. गलत जवाब. बरोबर, हाच गाणं मला खूप आवडतं. मी नेहमी ऐकते. चला आता शांतपणे गाणं पण बोलतोय, चला लवकर. मॅगडी पण बोलत आहे. बघू वॉच मध्ये आलाय मॅगडी. चला चल, मला आवडतं गाणं बोलायला. सुंदर गाणं. मला असं वाटतं मी किती शूट करून किती नाही यार. भारी कॅमेरा चालू करायच्या अगोदर भारी सिनरी होती. मस्त पाऊस एकदम जोरात आहे. जवळ पोहोचलोय आम्ही. आता आम्हाला घाई असल्यामुळे आत काही जात नाहीये, ड्राइव थ्रू मधूनच येतोय. माइंड हो जाएगा, निकले तो काम पूरा करके ही आएंगे. आय थॉट माझी हिंदी ना अशी थोडी फनी आहे रे. हा ऍक्च्युली मला हिंदी बोलता येत नाही. बोलली तर हिंदी. पण माझं ना म्हणजे मराठी जास्त कम्फर्टेबल आणि मला आवडती लँग्वेज आहे. पण समटाइम कसं हिंदी इंग्लिश काही बोलायला लागतं, पण हिंदी मला ना फनी वाटते मी बोलते ते. हॅलो, स्कॅन करना. काय पिणार आहेस? कोल्ड मध्ये पण चालेल. मैं कोल्ड कॉफी करूँ? चालेल. ये देखो, इसमें है, ये एक स्कैन करो, इसमें पेरी पेरी ऐड कर देना. आम्ही ऑर्डर देतो आणि मग काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो. क्रंची रहेंगे, क्रिस्पी बनाया ना. ये पनीर बर्गर मीडियम फ्राईज और पेरी पेरी. हाँ, पडेल पडेल. पकड व्यवस्थित. स्ट्रॉ नाही दिलाय कोक साठी. हाँ, क्रंची है. आहेत ना. क्रंची में एक हॉट कॉफी दो. हॉट कॉफी था शायद से, याद नहीं आ रहा. हॉट कॉफी कोल्ड कॉफी दोन्ही आहेत ना. सॉरी एक लाते था और कोल्ड कॉफी था. मीच विसरले हो. हुशार.
स्वतः ऑर्डर दिली आणि स्वतः विसरलं काय काय होतं ते. आज व्हेज आहे म्हणून पनीर बर्गर घेतलाय आम्ही. लाती थोडा स्ट्रॉंग नको बनवायचं मग. यात strong पण नको फ्रेंच बनवू फ्राईज नका. आहे, यात पण फ्रेंच फ्राईज मीठ आहे. बनवतो. यश हे घे, बनाव. हे घे यशू. पेरी पेरी कुठे पेरी पेरी त्यातच आहे. एकच घेतला पेरी पेरी बनाव बनाव. नको बस झालं तेवढंच, तिकड जास्त खाऊ नका. आणि हे घे तुझा स्ट्रॉ आहे यामध्ये. बघा मॅक्स स्पायसी चिकन खायला जास्त आवडतं. मी पनीर खात नाही, व्हेज मी मुळातच खात नाही जास्त. तर आता आज जरा व्हेज डे असल्यामुळे आणि आपण गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला चाललो आहे, घ्यायला चाललो आहे. तर त्यासाठी मग आज व्हेजच खायचं आहे. हे बाई चलो जल्दी पनवेल निकलना है. हा मीम खरा झाला ऍक्च्युली पनवेल निकाल नाही. बोथ कॉफी. सर्दी झाली तरी थंड पिते तू. मला कोल्ड कॉफी जास्त चांगली वाटते असं. हे घे. मॅगडीची कॉफी बघू, पिऊया कोल्ड कॉफी कशी आहे. हे यश कोण पडेल माझ्या वरती ढकल द्या. हो ठीक आहे. स्टारबक्स सारखी वाव नाहीये पण ठीक आहे. हे घे. अरे मडकं बोल की मी. मोमेंट झाला. तिला बोललो स्ट्रॉंग नको बनू तरी स्ट्रॉंग बनवून दिले. बदला काढला. मी शुगर घेऊ कुठून आता. माझा आज पोचू का आपण. आमचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे. ट्रॅव्हलिंग ब्लॉग. तर पनीर बर्गर खाऊन बघू. एकदम सॉफ्ट आहे. बघू ना मस्त आहे. तुझ्या आता तू पाव घेतला, पनीर खाल्लाच नाही. एकदम असं सॉफ्ट आहे बघ. पनीर आहे ना ऍक्च्युली. ही गोष्ट आहे. म्हणजे किती आम्हाला नॉनव्हेज लागतो. व्हेज आमच्या कशाला खाली जात नाही. अगर चिकन असतं ना गप्पा तीन बर्गर असते असते ऑब्विसली. आणि इथं हाफ हाफ. मी म्हटलं हाफ मी खाणार, हाफ तुम्ही खा, कारण की माझ्याने पण जाणार नाही. तरी ट्राय कर नाही कर ना. एकदम मस्त आहे. नो अरे पी तसे एक नंबर. अरे सिरियसली चांगली आहे. थांब ना मग मिळता सुट्टे पैसे आहेत का यशू? ते दे त्या काकांना दे. 22 रुपये. निखिलची कॉफी आपण ट्राय करूया. आखी पिऊन दाखव. चल हो. आखी पिऊन दाखवली ना जे पाहिजे ते आहे. ओ माय गॉड, यामध्ये बिलकुल शुगर नाहीये. आखी पिऊन दाखव. नको. हॉट गरम पाण्यामध्ये कॉफी टाकलेली आहे. आता तुला चांगली वाटत असेल ना ही? ऑब्विसली. मला आधी स्टारबक्सची आठवण आली, पण ही खूप बेटर आहे. ते स्टारबक्सची कॉफी चांगलीच लागते. पण तिला बोलून पण तिने मला म्हणजे स्ट्रॉंग बनवली. बोला काय बोलायचं यांना. स्ट्रॉंग म्हणजे तू ऍक्च्युली ऍड शुगर ना घ्यायला पाहिजे होते. तिला बोललो स्वीट पण ही बनव. स्ट्रॉंग नाहीये ऍक्च्युली. ही माइल्ड आहे पण त्यामध्ये शुगर ऍड नाहीये.